तुम्ही जर सोशल मीडियावर तुमची गाडी दाखवत असाल, तुमचं मोठं घर दाखवत असाल, इन शॉर्ट तुम्ही जर पैशांचा दिखावा करत असाल तर सावधान. सरकार आता टॅक्ससाठी तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हणजेच व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर, इव्हन गुगल मॅपवर सुद्धा लक्ष ठेवणार आहे. सरकारने 1961चा इन्कम टॅक्स कायदा बदलत आता नवीन इन्कम टॅक्स कायदा आणला आहे आणि या कायद्यानुसार जर सरकारला तुमच्या उत्पन्नावर शंका आली, म्हणजे तुम्ही दाखवत असलेलं उत्पन्न कमी आहे आणि तुमची सोशल मीडियाची लाईफस्टाईल काहीतरी वेगळं सांगते, तर सरकार तुमचं सोशल मीडिया म्हणजेच इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वर लक्ष ठेवणार, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटवर लक्ष ठेवणार, तुमच्या गुगल मॅपवर सुद्धा लक्ष ठेवणार आहे आणि त्याद्वारे तुमच्या विरोधात पुरावे गोळा केल्या जातील आणि तेही तुम्हाला माहित न पडू देता. सरकार मग सगळ्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवणार का? तर नाही. सरकारला ज्यानेही कमी उत्पन्न दाखवलं पण त्याची सोशल मीडियाची लॅविश लाईफस्टाईल काही वेगळं सांगते तर त्याच्यावर कारवाई होणार. मग तुम्ही म्हणाल की आमच्या राईट टू प्रायव्हसीचं काय? बघा, भारतामध्ये जन्माला आल्यानंतर दोन गोष्टी तर अटळ आहेत, एक म्हणजे मृत्यू आणि दुसरं म्हणजे टॅक्स. आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण टॅक्ससाठी तुमच्या राईट टू प्रायव्हसीचा विचार करतील असं तुम्हाला वाटत असेल